लोकमान्य टिळक टर्मिनसवर उत्तर भारतीय प्रवाशांकडून रेल्वे पोलीस कशा प्रकारे पैसे उकळतात याचा व्हिडिओ एबीपी माझाने समोर आणला होता आणि त्यानंतर संबंधित 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। मात्र हा प्रकार एबीपी माझाच्या साथीने ज्या आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी समोर आणला होता, बोस यांना आता धमक्या येत आहेत। या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे। अद्यापही पैसे उकळण्याचा हा प्रकार सुरूच असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आपल्याला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी बोस यांनी केलेली आहे। त्यांचा एक माणूस होता, त्याचं नाव होतं धरम रोकडे। त्यांनी मला पण सुद्धा धमकी दिली होती की हे एरिया सगळा नानाचा आहे आणि तुम्हाला आम्ही मारून ठेवणार, असं मला धमकी दिलं होतं। मग मी नंतर एफआयआर केलं। आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पण आता तरी मला धमकी भेटतच आहे। आधी मला पोलीस प्रोटेक्शन पण होतं, पण आता दोन महिने झाले माझं पोलीस प्रोटेक्शन पण काढून घेतलंय आणि माझं असं म्हणणं आहे की आता मला पोलीस प्रोटेक्शन परत द्यावी।